जय भारत. भारताच्या एकूण इतिहासाच्या परंपरेकडे एक दृष्टिक्षेप टाकताना, एक नजर टाकताना अनेक लेखक, संशोधकांचे दृष्टिकोन आपल्याला विचारात घ्यावे लागतात. त्यांचं कार्य विचारात घ्यावं लागतं. विशेषतः इंग्रजांच्या काळामध्ये लाहोरकडं ज्या मार्गाचं उत्खनन सुरू होतं, रेल्वे मार्गाचं काम सुरू होतं. त्या काळामध्ये महानगर सापडले, एक भल्या मोठ्या संस्कृतीचा वारसा सापडला, ज्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो, सिंधू घाटी की सभ्यता म्हणतो. आणि त्यामुळे भारताचा इतिहास आणखीन 5,000 10,000 वर्ष पाठीमागे गेला. आणि मग त्यानंतर सगळेच लेखक, संशोधक या सगळ्या साइट्सवर तुटून पडले आणि भारतात ठळकपणाने दाखवता येतील अशी प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात या सप्त सिंधूची केंद्र सापडली, त्या प्रकारचे अवशेष सापडले. आता ही अनेक ठिकाणी जसं डेक्कनमध्ये यावर काम चालू आहे, अनेक संशोधक यावर काम करतायत. परंतु हे जरी आर्किओलॉजिकली लोक काम करत असतील, तरीही या सप्त सिंधूचे कुणी वारसदार होते का? या सप्त सिंधूला काही भाषा होती का? त्या भाषेचे वंशज कुणी आहेत का? थेट वंशज कुणी लागतं का? या संदर्भात देखील लोकसाहित्याचा ढांडोळा घेण्याचा एक प्रयत्न विदर्भामध्ये झाला. आणि हा प्रयत्न विदर्भामध्ये फार मोठं नावाजलेलं व्यक्तिमत्व आचार्य मोतीरावण कंगाली यांनी केला, ज्यांनी आयुष्यभर संशोधन, लिखाण कार्य केलं आणि एक मोठा वारसा महाराष्ट्राला, मराठी भाषेलाच नव्हे तर जगातल्या सगळ्या भाषांना त्यांनी तो वारसा दिला. त्या संदर्भात पुढे अभ्यास करण्यासाठी, लोकसाहित्याचा अभ्यास करण्यासाठी, जनतेत जाण्यासाठी आणि पुन्हा आणखीन काही याबद्दल काही मिळतं का, शोधता येतं का, यासाठी पुढाकार घेतला तो इंजिनियर प्रकाश सलामे यांनी. इंजिनियर प्रकाश सलामे हे अमरावतीत राहतात आणि त्यांच्या ह्या कार्याने पुन्हा सप्तसिंधू असेल, आचार्य मोतीराम कंगाली साहेब असतील, आणि याबद्दल ते पुन्हा कार्य चर्चेत सातत्याने राहिलं. त्यामुळे त्यांचा एक फार मोठा या विषयावरचा व्यासंग आहे. अनेक ठिकाणी ते त्यांचे शोध निबंध वाचतात, त्यांची माहिती ते जनतेला देतात, इंटरनॅशनल कॉन्फरन्स पर्यंत ते जातात. आणि म्हणून आपण जरा साहेबांशी चर्चा करूया. नमस्कार सर. नमस्कार. आणि जरा तुमचा परिचय आम्हा सगळ्यांना द्या. तर सर्वप्रथम आपलं मी स्वागत करतो की आपण महत्प्रयासाने आपल्या मूळ गावी परभणी येथे येऊन अमरावतीला येऊन माझी भेट घेतली आणि गोंडवाना भवन अमरावतीमध्ये स्थित आहे, माझं निवासस्थान आहे. तर या ठिकाणी आपण सदिच्छा भेट दिली, त्याबद्दल मी नितीन सावंत यांचे मनपूर्वक आभार मानतो. तर माझा अल्पसा परिचय म्हणजे माझं नाव प्रकाश सलामे आणि मला माझ्या आईने जन्म घातलं, तिचं नाव लीलाबाई आणि माझ्या वडिलांचं नाव नामदेवराव सलामे. आणि माझं जन्मगाव हे ज्याला आम्ही गोंडी भाषामध्ये अक्कुडा कोट म्हणतो. अक्कुडा कोट म्हणजे अकोला. मी ते माझं जन्मगाव, तिथले माझे जे अक्कोबाबा आहेत ते अकोल्याचे. आणि माझा जन्म 8 जानेवारी 1962 साली अकोल्याला झाला. आणि माझं लालन पालन जे आहे, माझे अक्कोबाबा म्हणजे माझ्या आईचे वडील अकोल्याला झालं. आणि तिथं नारायण माधव चौधरी विद्यालयामध्ये मॅट्रिक झाल्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक खामगावला मी पदविका प्राप्त केली. आणि त्यानंतर मुंबईला रेल्वेमध्ये अप्रेंटिसशिप केली 1 वर्षाची माटुंगा वर्कशॉपला. आणि त्यानंतर काही 3 वर्षासाठी हेलिकॉप्टर टेक्निशियन म्हणून पवन हंस येथे कार्य केलं मुंबईला, ONGCचे कर्मचारी अपडाऊन करण्याचं कार्य. आणि 1991 साली चंद्रपूर औष्णिक वीज केंद्रामध्ये सब इंजिनियर म्हणून नोकरीला लागलो. आणि 2020ला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून पारस औष्णिक वीज केंद्रामध्ये सेवानिवृत्त झालो. आणि मला चंद्रपूरला 1991 साली नोकरी लागली. आणि तिथं गोंडवानाचा जो म्हणजे दक्षिण गोंडवानाची राजधानी आहे चांदागड, ज्याला वर्तमानामध्ये चंद्रपूर म्हटलं जातं, तिथं गोंड राजाचा विशालकाय किल्ला पाहिला. आणि हे गोंडवानाचं जे साम्राज्य आहे, गड आहे तो एवढा मोठा. आणि ही जनता जंगलामध्ये, नद्या खोऱ्यामध्ये का गेली पहाडामध्ये वास्तव्याला हिंस्र शाबताचा. आणि माझ्या खूप जिज्ञासा निर्माण झाली.
आणि मला पुरी गोंडी भाषा येत नव्हती, तर त्या दक्षिण गोंडवाना चांदागड परिक्षेत्रामध्ये म्हणजे वर्तमान चंद्रपूर आहे त्या विभागामध्ये मी गोंडी भाषा शिकलो. आणि अशा प्रकारे आणि 2001 मध्ये गोंडवाना गोंडी साहित्य संमेलन जे मोतीराव कंगालीजी यांच्या अध्यक्षतेखाली झालं, तर तिथे मी महासचिव म्हणून जबाबदारी मिळाली होती. आणि तेव्हापासून 2001 पासून मी या गोंडवाना गोंडी साहित्याच्या प्रवाहामध्ये आला. हा माझा अल्पसा परिचय. वा, थँक्यू. तर या सगळ्या एकूण प्रवासाच्या दरम्यान तुम्हाला काय निष्कर्ष हाती लागले गोंडी भाषा आणि एकूण सगळं संस्कृती किंवा हे ह्या सगळ्या भाषा, तर याबद्दल जरासं सांगा. निश्चितच. तर 2001 साली कोहनेरी तलाव चांदागड म्हणजे चंद्रपूरला जे गोंडवाना गोंडी साहित्य संमेलन झालं, तर त्या ठिकाणी मोतीराव कंगालीजी संमेलनाचे 10व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. तर त्यांनी त्यांच्या ज्या अध्यक्ष भाषणामध्ये एक खूप मार्मिक गोंडी भाषामध्ये काव्य लिहिलं होतं. सोचे मायतना उर्सिका उंदी गोंडी बोलिता मळा, मावा अवाल बाबोना यायालना मळा. म्हणजे मी विचार करतो आहे की गोंडी भाषेचं एक महावृक्ष मी उर्सिका म्हणजे ते लावेल. आणि ही गोंडी भाषा संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये स्थान तिला मिळालं नाही. फार दुर्दैवाची गोष्ट आहे की या भारत देशामध्ये 6 राज्यामध्ये गोंडी भाषा बोलल्या जाते, जो मध्य भारत आहे, ज्याला आपण मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि हा विदर्भाचा भाग म्हणतो. तर या 6 राज्यामध्ये गोंडी भाषा आजही बोलल्या जाते करोडोच्या संख्येमध्ये, आणि तिला 8व्या अनुसूचीमध्ये स्थान मिळालं नाही. तर एक कंगाली साहेबांनी खूप मोठं कार्य केलं. भलाही गोंडी भाषेला 8व्या अनुसूचीमध्ये स्थान मिळालं नाही, परंतु ते कुठे थांबले नाही. तर त्यांनी मराठीमधून हिंदीमध्ये शब्दकोश लिहिले, मराठीमधून गोंडीमध्ये, हिंदीमधून गोंडीमध्ये गोंडी व्याकरण चाललं. आणि त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांनी असं आवाहन केलं की ही गोंडी भाषा आपली जिवंत राहिली पाहिजे, तर तुम्ही तिला जिवंत ठेवण्याचं कार्य करा. आणि मग मलाही त्यावेळेस सर गोंडी भाषा येत नव्हती, तर त्या परिक्षेत्रामध्ये म्हणजे दुर्मिळ अशा भयंकर जंगलामध्ये जाऊन गोंडी भाषा आत्मसात केली. आणि याचं त्या पिरियडमध्ये मग कंगालीजींचे 25 पेक्षा जास्त पुस्तक माझ्या हाती पडली आणि ती आत्मसात केली. आणि हा गोंडवाना भूभाग म्हणजे एक विशाल काय भूभाग आहे आपल्या, म्हणजे भारतासाठी स्वाभिमानाची बाब आहे की दक्षिण गोलार्धाला गोंडवाना लँड म्हटलेला आहे. म्हणजे पृथ्वीचा जो दक्षिण गोलार्ध आहे, साऊथ हेमिस्फिअर कॉल्ड ॲज गोंडवाना लँड. तर याची एवढी इतकी मोठी विशालता पाहून मी याच्यामध्ये स्वतःला झोकून घेतलं. आणि गोंडी भाषा जिवंत राहण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि युवा पिढी पण गोंडी भाषाचे आता क्लासेस चालवत आहे ऑनलाईन. आणि कंगाली साहेबांची पुस्तकं म्हणजे गोंडच नव्हे तर गैरगोंडियन लोक सुद्धा याचं अध्ययन करायला लागलेलं आहे. हे खूप समाधानाची बाब आहे. भारताची सर्वात प्राचीन भाषा लोक संशोधक तामिळ म्हणतात, पण तुमच्या सगळ्यांची मांडणी गोंड भाषा येते आहे, सर्वात प्राचीन भाषा. तर त्याबद्दल कसं काय म्हणणं? तर नितीनजी खूप सुंदर प्रश्न केला आपण. तर असं म्हटलं जातं वर्तमानमध्ये तामिळ ही म्हणजे प्रचार आहे काही लोकांचा की सर्वात प्राचीन भाषा आहे. ठीक आहे, त्यांचं म्हणणं त्यांना म्हणू द्यात. परंतु आपल्या भारत देशामध्ये इतर म्हणजे गैर भारतीय लोकांनी येऊन खूप गहन अध्ययन केलेलं आहे. लिंग्विस्ट जे आहेत कोल्डवेल, तर त्यांनी गोंडी भाषाचं अध्ययन केलं आणि असं रिमार्क दिलं की गोंडी इज द मदर टंग ऑफ ऑल द्रविडियन लँग्वेजेस. ग्रेट. म्हणजे जर तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम जर ह्या मुली आहेत, तर गोंडी भाषा ही त्यांची आई आहे जन्म देणारी. आता तुम्हीच ठरवा दादा, मुलगी सिनियर की आई सिनियर? खरंय, अर्थात आई सिनियर जन्म देणार आहे की नाही. कारण की त्याच्यामध्ये या गोंडी भाषामध्ये जे अभिलक्षण आहेत ते अभिलक्षण इतर म्हणजे द्रविड भाषामध्ये सापडत नाही. तर ह्या पुस्तकामध्ये म्हणजे न्यायमूर्ती रानडे, कॉल्डवेल आणि व्यंकटेश अत्रम यांनी म्हटलेलं आहे की गोंडी इज द मदर टंग ऑफ ऑल द्रविडियन लँग्वेजेस.
आणि मराठी आणि गोंडीचं काय नातं आहे? खूप खूप जवळचं नातं आहे. मी तर असं म्हणेल सावंतजी हा, हा. की गोंडी ही आमची भाषा ही आई आहे. आई आहे. तर ही जी मराठी भाषा आहे हा. तर हिला मी मावशी म्हणतो. ओहो, म्हणजे वा. कसं काय, व्यंकटेश सतरामजीचं गोंडी संस्कृतीचे संदर्भ हे पुस्तक वाचन केलं मी जवळपास 30 वर्षापूर्वी. हं. तर त्याच्यामध्ये एक पर्वत शब्दाची निर्मिती कशी झाली ते सांगितलेलं आहे साहेब त्यांनी. अच्छा. हा. बरं का, पर्वत. आता आपण माउंटनला मराठीमध्ये पर्वतच म्हणतो, पर्वत, हो. आहे की नाही. हो. तर त्याचं त्यांनी असं म्हणजे व्याख्या केली आहे की पर्रो, गोंडीमध्ये पर्रो म्हणजे वर, हं. हा, पर्रो म्हणजे वर, आणि वात म्हणजे येणे, येत राहणे. म्हणजे येण्याची क्रिया त्याला वात. हा. आता नावार होते नितीन सावंत वातोर, म्हणजे आले. माझ्या घरी नीती सावंत आले. सावंत आलेत. हा. म्हणजे पर्रोवात म्हणजे वरते येत असलेला भूभाग, भूभाग. वा. पर्वत, पर्रोवात पर्वत. हा. आणि त्याच्यानंतर आधुनिक म्हणजे याचा अर्थ असा होतो की गोंड हा. जे आदिवासी पूर्वीचे होते हा. त्यांच्या समक्ष हो ज्वालामुखीचे उद्रेक होत असावेत, हो हो, पर्वत येण्याची प्रक्रिया भूकंप चालू असावी, हो आणि हे भूभाग तुटत असावेत. हो हो, जो ती थिअरी आहे ना संपूर्ण सर, थिअरी आहे, गोंडवाना लँडची जो थिअरी आहे, theory, एडवर्ड हे भूभाग सेसची. तुटत असावेत. हो. त्यामुळे पर्वत हा शब्द ते म्हणजे भाषेमध्ये आला, निसर्गातून आला. हो, पर्वत म्हणजे वरती येत असलेला भूभाग. वा. त्याच्यानंतर आता आपण लोणी म्हणतो शब्द, लोणी शब्दाची उत्पत्ती गोंडीमध्येच आहे. अच्छा. पाल म्हणजे दूध आणि नी म्हणजे तेल. अच्छा. पाल म्हणजे दूध. दूध आणि नी म्हणजे तेल. तेल. पालनी. पालनी. ते पुढे काय झालं, ते पाल निघून आणि लोणी आला, म्हणजे सिग्न पदार्थ तो. अच्छा. पालनी. लोणी. हो, बघा, म्हणजे तुम्हाला दादा मराठीमध्ये मराठीतले बहुतांश शब्दाची गोंडीमध्ये. उत्पत्ती हा. गोंडी भाषेत हो. निघते, साहेबांचं म्हणणं आहे. हो हो, त्यातलं त्यांनी पर्वताचं उदाहरण दिलं, जो आपल्याकडे लोणीचं. पर्वत हा मराठीमध्ये वापरतो. आणखीन एक सगळ्यात महत्वाची बाब आहे, तिकडे आपण जाणारच आहोत. हो पण महत्वाची बाब अशी, मराठीमध्ये आई हा आणि अक्की, अक्का. हो आई म्हणजे आई आणि अक्का म्हणजे बहीण. हम्म. आपण बहिणीसाठी अक्का आणि आई हा शब्द वापरतो. त्याची उत्पत्ती गोंडी भाषेत सापडते. त्याबद्दल साहेब थोडंसं सांगतील. हा, बिलकुल. हे आमचे गोंडवानाचे लिंगो म्हणजे स्वर व्यंजनाचे अधिष्ठाता फांदी पारिकुपार लिंगो, आणि शेवटचे लिंगो म्हणजे मोतीराम कंगाली. अच्छा. म्हणजे त्यांना आम्ही गोंड समुदायाने कोली कचारगडमध्ये 2007 साली त्यांच्याच जन्मदिवशी 2 फेब्रुवारीला त्यांना लिंगो परम उपाधी प्रदान केली या गोंड समुदायाने. कशासाठी की गोंडी साहित्य, संस्कृती, भाषाला त्यांनी पुनर्जीवित केलं, आणि गोंडी भाषाच्या मूळ धातूने, रूट मार्पेंसनी त्यांनी सैन्वी लिपिका गोंडी में उद्वाचन, डिसायफरमेंट ऑफ इंडस्क्रिप्ट इन गोंडी हा परम ग्रंथ त्यांनी रचना केली. आणि सिंधू संस्कृतीमध्ये म्हणजे इंडस व्हॅलीमध्ये ज्या म्हणजे मुद्रा सापडल्या उत्खननामध्ये त्याचं गोंडी भाषेमध्ये वाचन. तर ह्याही पुस्तकामध्ये आहे. तर आता एक मानवाकृती जे चित्र आहे, म्हणजे आपण मानव आहे, एक डोकं, नंतर 2 हात, 2 पाय, आहे की नाही, आणि आपण उभ्या स्थितीमध्ये आहोत. साहेब सांगत असलेली मुद्रा सप्त सिंधू मध्ये सापडली. हडप्पा मोहनजोदडो इंडस व्हॅली परिक्षेत्रामधला. तर ते मानवाकृती जे चिन्ह आहे, ठीक आहे. आता समजा मी आता उभा राहू शकतो, नाही, बरं, ठीक आहे, ठीक आहे. एक मानव उभा आहे, त्याचे 2 हात, 2 पाय आणि डोकं, तर त्याला गोंडी भाषामध्ये म्हणतात सर आल म्हणतात. आल. आलचा अर्थ होतो तो कर्मी, कामगार, म्हणजे तो कार्य आणि स्थिती दर्शवतो. आलं का लक्षात? जसं नेल अधिक आल, नेलाल म्हणजे आपला शेतकरी, नेल म्हणजे शेत, आल म्हणजे म्हणजे शेतकर्मी, शेतकरी नेलाल गोंडीमध्ये. तर तो आल हा काय करतो, कार्य आणि स्थिती दर्शवतो. आणि त्या मानवकृती चिन्ह जे आहे त्याच्या डोकावर एक समजून घ्या पिंपळाचं पान आहे, ठीक आहे. पिंपळाचं पान इमॅजिन करा, किंवा झाडाचं एक पान आहे, पिंपळाचं पान जे मुकुट सारखं आहे की नाही. तर त्याला गोंडीमध्ये म्हणतात आय. आय, पानाला आय किंवा आखी म्हणतात, ठीक आहे. आणि खाली जो आहे प्रत्यय आल लागलेलाच आहे, मानवाकृती चिन्ह. मग त्याचं वाचन कसं होईल,
आय म्हणजे ते पानाचं रूप, आणि खाली आल आहे तो मानवकृती चिन्ह. आय अधिक आल काय झालं ते आयाल. आल. आणि गुंडीमध्ये आयाल म्हणजे आई होते. आहा, ग्रेट. किंवा आकियाल, आकी अधिक आल, आकियाल म्हणजे आई. आता अजून पुढे अजून कंगाली साहेबांनी त्या मुद्रेचं असं वाचन केलेलं आहे की मानवकृती चिन्ह आहे. ठीक आहे, मी एक माणूस आहे असा उभा आहो. ठीक आहे, त्याला गुंडीमध्ये आल म्हणतात. जसं दादाल, मामाला आम्ही फक्त मामा म्हणत नाही, आम्ही काय म्हणतो मामा आल म्हणतो. आम्ही मामाल वातोर म्हणजे मामा आला. दादाल वातोर म्हणजे आल प्रत्यय लागलेला आहे. ते दादाल नुसतं दादा म्हणत नाही, दादा आल म्हणतो. मामाल, काकाल, आहे की नाही. तर डोक्यावर अर्ध पान आहे, पिंपळाचं अर्ध पान किंवा कुठल्याही वनस्पतीच्या पाना अर्ध पान, आणि खाली आल. तर गुंडीमध्ये त्या अर्ध पानाला म्हणतात कुचाय. पूर्ण पानाला काय म्हणतो आपण आय म्हणतो किंवा आकी. गुंडीमध्ये अर्ध पानाला काय म्हणतात कुचाय. कुचाय अधिक आल, खाली तो मानवकृती आहे तो. कुचाय अधिक आल काय झालं कुचायाल. आणि कुचायाल म्हणजे मावशी होती गुंडीमध्ये. जबरदस्त. म्हणजे आईचं अर्धरूप. बघा नितीनजी, कुचायाल म्हणजे आईचं अर्धरूप. मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये म्हणतात साली आधी घरीवाली. म्हणजे आपल्या मिसेसची जी बहीण असते ती म्हणजे अर्धरूपच आहे ना. पितृसत्य. कारण मावशी तो मुलगा आहे ना, अर्धी आई आहे. अर्धी आई ना तो. म्हणजे आपला मुलगा किंवा मुलगी काय म्हणेल आपल्या सालीला मावशी, म्हणजे आईचं अर्ध. माय मरून मावशी मावशी कुचायाल. आता तुम्ही साहेबला नितीनजी अर्ध पानाला अर्ध पान म्हणा, म्हणजे हाफ लिप मॅन. काही बोध होतो का तुम्हाला? तुमच्या डोक्यात पिंपळाचं पान ठेवलेलं आहे किंवा अर्ध पान ठेवलेलं आहे. अर्ध पान मानो काही बोधच नाही लागत साहेब. उलट तुम्ही एका पागल सारखे, म्हणजे गोंडीमधूनच ते शोधावं लागतं. म्हणजे त्या भागाला आल, आल म्हणजे आई, आय अधिक आल. आणि कुचा म्हणजे मावशी. कुचाल म्हणजे मावशी, आईचं अर्धरूप. तर अशा प्रकारे मराठीमध्ये जो शब्द आले, पुढे आल पासून आई बनला, किंवा आर्य अष्टांगिक मधला आर्य हा सुद्धा तिथूनच आलेला आहे. आणि अक्की हा शब्द मराठीमध्ये जो आहे, अक्की किंवा अक्का म्हणजे बहीण, तो सुद्धा गोंडी भाषेतून आला. त्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं की या गोंडी शब्दांच्या आधारे सप्तसिंधूचं वाचन झालं. जगामध्ये ऑथेंटिकली योग्यरित्या सप्तसिंधूचं वाचन करणारे ते ग्रंथ बघू. एकमेव हे जे लेखक आहेत त्यांनी हे सगळं सप्तसिंधूचं वाचन केलेलं आहे. मोतीराम कंगाली. त्यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1949 ला महाराष्ट्रातल्या नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक तहसीलमध्ये दुलारा या गावी झाला. तर सप्तसिंधूचं एकमेव वाचन करणारे हे आहेत, ऑथेंटिकली वाचन झालेलं आहे आणि ते प्रूफली झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं कार्य हे देशासाठी, जगासाठी फार उंचीवर नेणारं आणि ग्रेट असं कार्य. सर अजून नितीनजी, अजून मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तर ही जी मुद्रा आहे, हिचं मुद्राचं क्रमांक आहे M304. ठीक आहे. तर ह्या मुद्रेमध्ये ही जी योगा मुद्रेमध्ये बसलेली व्यक्ती आहे, आणि हिलाच पहांदी पारिक उपा लिंगो म्हटलेला आहे गुंडीमध्ये. तर लिंगो म्हणजे स्वर व्यंजनाचा अधिष्ठाता. आणि यांनी इथं ह्या पाठामध्ये असं लिहिलेलं आहे, उजवीकडून डावीकडे, आल कोया पारी पांदी मुठा पोयान. याचं उजवीकडून डावीकडे गुंडीमध्ये वाचन झालेलं आहे. आल कोया पारी पांदी मुठा पोयान म्हणजे यह कोया पारी पांदी गुरुमुखी आहे. म्हणजे हा गोंड समुदायामध्ये जे नाही, आद्यपुरुष नाही सर, ऐकून घ्या, ते 750 गोत्र यांनी प्रदान केले. म्हणजे टोटेम, सॉरी टोटेम. म्हणजे 750 आडनाव आहेत आमच्या याच्यामध्ये, ज्याला आम्ही पारी म्हणतो. आणि प्रत्येक म्हणजे त्या सगाला 3 म्हणजे एक पशु, एक पक्षी आणि प्राणी एक प्रतीक टोटेम दिलेलं आहे. म्हणजे 750 गुणीला 3 म्हणजे 2250 कुलचिन्हांचा एकीकडे आम्ही रक्षण करतो तर दुसरीकडे भक्षण करतो. आलं का लक्षात? म्हणजे या प्रकृतीचं संतुलन आम्ही राखतो. जबरदस्त. तर हे आहे. हो, म्हणजे निसर्गाचं म्हणजे एखादी संख्या वाढू नाही देत आणि तिला कमी होऊ देत नाही. तर माझं टोटेम आहे, माझं आडनाव सलामी आहे, म्हणजे माझं एक टोटेम आहे वाघ.
दुसरं आहे सालईचं झाड आणि तिसरं आहे बोध मासळी. बोध मासळी तिचं आम्ही कधीच भक्षण करणार नाही, पण ज्याचं जे कुलचिन्ह नाही आहे तो त्याचं भक्षण करेल. म्हणजे भक्षण करतो ते एक रक्षण करतो. म्हणजे असं प्रकृतीचं संतुलन राखलं जातं. तर माझं अजून एक आव्हान आहे, इथला जो बहुजन समुदाय आहे तर तो पूर्वाश्रमीचा निश्चितच गोंडच असावा. विषय प्रश्न, कारण की कुणबी शब्दाची उत्पत्ती गोंडीमध्येच येते. कुण म्हणजे नांगर आणि बिये म्हणजे धारक, कुणबिये, किंवा कोंदा म्हणजे बैल, कोंदा बिये, आणि बिये म्हणजे धारण करणे, म्हणजे बैल धारक असा तो कृषक कास्तकार. कुणचा अर्थ काय म्हणाले? कुण म्हणजे नांगर, नांगर, आणि बिये म्हणजे धारक, असा नांगर धारक तो असा कास्तकार कृषक. आणि अजून कोंदा म्हणजे बैल होतो गुंडीमध्ये, आणि बिये म्हणजे धारक, कोंदा बिये म्हणजे असा बैल धारक असा तो कास्तकार. म्हणजे याची व्युत्पत्ती इथला जो बहुजन समुदाय आहे किंवा आपला जो इथला मूळ वंशज आहे त्याचं जड या गोंडी सभ्यताची संस्कृतीशी जोडलेला याच्यामध्ये दुमत नाही. वा. तर अशा पद्धतीने आणि हे सप्तसिंधूचं वाचन केलेल्या यांच्या म्हणजे कंगाली साहेबांच्या बद्दल साहेबांनी पुस्तकाचाही परिचय दिला. आणि मग आपण यासाठी ग्रामीण भागात गेलात, गोंड लोकांमध्ये गेलात, तिथले तुमचे काय अनुभव राहिलेले आहेत? काय सर, सर्वात म्हणजे ग्रामीण म्हणजे जंगलामध्येच म्हणा ना. चंद्रपूर जिल्हा जो आहे ना तो जंगलाने व्याप्त आहे. तर तिथे आमचं एक परसापेन ठाणं असते सर. म्हणजे प्रकृती जी परमशक्ती आहे, म्हणजे सल्ला गांगरा शक्ती, म्हणजे ज्याला जनरेटिंग पॉवर म्हणतो आम्ही, माता शक्ती पिता शक्ती. म्हणजे सल्ला शक्ती म्हणजे पितृशक्ती आणि गांगरा म्हणजे माता शक्ती. तर त्यालाच आम्ही परसापेन म्हणतो, पेरसापेन. म्हणजे जी शक्ती आपल्याला जन्म देते, आई वडील. तर तुम्ही मागे मागे जा, कोण सापडेल सरळ, एक दाई आणि एक दाऊ, एक माता आणि एक पिता उरेल ना. तर त्या शक्तीला आम्ही परसापेन म्हणतो. तर तिथे परसापेन शक्तीला म्हणजे वैशाख पौर्णिमाला जाऊन आम्ही तिथं प्रकृतीची पूजा करतो. म्हणजे जसं ही जी सूर्यमाला आहे ती 12 ग्रहांची सूर्यमाला आहे. सूर्याच्या भोवती 12 ग्रह परिभ्रमण करत आहे. तर तेच 12 सगळे ह्या पांदीपारिक उपालिंगोनी निर्माण केलेले आहे आणि सम विषम गोत्रामध्ये लग्न होते. जसं आता मी सारुंग वेन आहे, म्हणजे 6 देवे, देव म्हणजे देव नव्हे बरं, हे धातू आहेत, धातू आहे. आणि माझी जी मिसेस आहे ती 7 सगाची मुलगी आहे, म्हणजे सम आणि विषम गोत्रामध्ये विवाह होतो. तर ही जी सगा व्यवस्था आहे तर ती त्या परसापेन शक्तीचं आम्ही पूजन जंगलामध्ये करतो वैशाख पौर्णिमाला झाडावर ठेवून. म्हणजे आता मी 6 आहे, सारुंग वेन आहे, तर 6 ते घांगरा राहतील, ते घुंगरू असतात की नाही, आणि त्याच्यामध्ये एक सल्ला शक्ती राहतो. म्हणजे लोखंडाची, कच्च लोखंडाचं ते बाणाकृती असते. तर त्याचं आम्ही पूजा करतो, म्हणजे प्रकृती पूजक आहोत. आणि तिथंच जाऊन मी गोंडी भाषा शिकलेला. आदिवासी हे प्रकृती पूजक. आम्ही आदिवासी शब्द तो वापरत नाही सर, आम्ही कोया कोयतर वापरतो किंवा गोंड. म्हणजे गोंडोलामध्ये राहतो, म्हणजे समुदायामध्ये राहतो. त्याला गुंडीमध्ये शब्द आहे गोंडोला. तर गोंडोलाच्या एका सदस्याला गोंड ही संज्ञा प्राप्त झाली. आता हा आदिवासी शब्द म्हणजे कसं तो जरा विचित्रच वाटतो. म्हणजे गव्हर्नमेंटचा शब्द आहे तो. ते अंधश्रद्धाळू, मागासलेले असं म्हणून त्याचा वापर केला. शब्दाची जरी त्या शब्दाला त्यांनी तसं वापरला असेल तरी तो शब्द मूळचाच आहे. मूळ आमचा गोंड, या देशाचे मूळचे रहिवासी आदिम लोक. नाही, आता ह्या ब्राह्मणवाद्यांनी त्या शब्दाचं विकृतीकरण केलं म्हणून काय ते टाकून येत आपण. मुळात आदिवासी ऐवजी तुम्ही तर गोत्र शब्द वापरताय, तो तर ब्राह्मणांचा आहे. म्हणजे गोंड लोकांनी स्वतःला गोत्र येत असं म्हणणं म्हणजे ब्राह्मणांच्याकडे जाणं आहे. त्यामुळे तुम्ही एकतर कुलचिन्ह शब्द वापरावा, टोटम म्हणावं, किंवा पारी तुमचा जो शब्द आहे. गोत्र हे कधीही भारतीय द्रविडांना, आदिवासींना, गोंडांना गोत्र नव्हती. गोत्र ब्राह्मणांना असतात. गोत्र शब्द होतो, अर्थ होतो गाईचा वाडा, आणि हे नंतर आले हे ब्राह्मण सगळे. आणि म्हणून कुलचिन्ह ही भारताची परंपरा आहे, टोटम आहे. आणि ही कुलचिन्ह जशी गोंड समाजात आहे तशी सगळ्यांमध्येच रिफ्लेक्शन झालेलं आहे. धनगर, आज ज्या अस्पृश्य जाती मानल्या जातात त्यांच्यात पण कुलचिन्ह आहे. बरोबर. ही कुलचिन्ह कशावरून असतात? वृक्ष, झाड, झुडूप, प्राणी, पशु, पक्षी, म्हणजे सगळीच्या सगळी कुलचिन्ह ही निसर्गावरूनच असतात.
हो ती सगळ्यांच्या, आमच्या घराण्याला पण ती कुलचिन्ह आहेत. हो आणि त्या कुलचिन्हांवरून आपली माय कोण होते तिथं खरं पाहता तर सालामे साहेब फक्त अजून पुरुषांपर्यंत पितृसत्तेपर्यंतच गेलेत. त्यांना आणखीन मागे जायचंय. म्हणजे गोंडांची संस्कृती ही काही पुरुषांनी जन्माला नाही घातली. नाही मातृसत्ता काय मातृसत्ता त्या मायांपर्यंत जावं लागेल. त्या मायांचा इतिहास आणखीन तुम्हाला तो मांडावा लागेल. आई ही प्रधान आहे, हो स्त्री ही प्रधान आहे. प्रधान त्यामुळे संस्कृतीच्या शब्दांमध्ये आपण जेव्हा बघायला जातो तेव्हा आईशी रिलेटेड शब्द सापडतात. हो आणि ह्या सातवाहनांच्या पर्यंत आईचं नाव लावायची प्रथा होती. हो गौतमी पुत्र सतकर्णी, पुलवामा, ही जी सगळी जी आहेत दक्षिण भारतीय राजे महाराजे, हे सगळे स्पष्टपणे आईच्या नावाने त्यांचा नामनिर्देश व्हायचा. आणि म्हणून तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे गोंड जरी मुख्य मानले तरी गोंडांपासूनच पुढे आदिवासी, आदिवाशांपुढूनच शेतकरी जाती, ज्यांना नांगराचा शोध लागला पुढे आले ते शेतकरी जाती बनले. ज्यांना भात शेतातच राहावं लागलं ते आजच्या दृष्टीने अप्रगत बनले. हो ना. परंतु ते भात शेतीतच राहिले. बरं, मरा पोसिकीय मारी माळी ज्याला म्हणतो, मरा पोसिकीय म्हणजे वृक्ष पोसणारा माळी, ते मरा पोसे मारी. म्हणजे सगळ्या शब्दांची म्हणजे जे इथली जी व्यवस्था जी आहे की नाही, म्हणजे त्यावेळेस श्रमिक व्यवस्था ती, हे जे वर्ण व्यवस्था नव्हती, श्रमिक व्यवस्था. पिंपळाच्या पानाचं सांगत होते, ते पिंपळाच्या पानाचा 5 पानांचा मुकुट धारण केलेली जी मुख्य भारताची देशाची गणराज्ञी मानली गेली ती आहे निऋती. निऋतीच्या पंचज्ञातीच होत्या. हे जे 5 सांगतात त्या पंचज्ञातीच होत्या. सप्त सिंधूवर हल्ले झाले आणि त्या पंचज्ञाती किंवा तिचे वंशज पुढे यमुनेच्या किनाऱ्यावर आले. यमुनेच्या किनाऱ्यावरून खाली गोदावरीच्या किनाऱ्यावर ही शूर्पणखा उतरली. शूर्पणखेचा अर्थ होतो हातात नखावर सूप धरून धान्य पाखडणारी स्त्री. आणि म्हणून 5 पानांचा मुकुट जो आहे तो पिंपळाच्या पानाचाच आहे विशेषतः. आणि सबंध भारतामध्ये पिंपळाचं पान देखील पवित्र कुलवृक्ष मानलेला आहे. त्यामुळे हे सगळं जे येतं त्याचं मूळ साहेब सांगतात त्याप्रमाणे गोंड समाजाकडे जातं, गोंडी भाषेकडे जातं. आणि या कल्चरचे हे फार मोठे आज अभ्यासक आहेत. त्यामुळे गोंडी भाषेचा अभ्यास सगळ्यांनी करावा, त्याबद्दल मी आग्रह धरेल. त्या पुस्तकांबद्दल काही सांगत होते त्या पुस्तकात. हो हो. तर हे पारिकुपार लिंगो गोंडी पुनेम दर्शन म्हणजे आमच्या संपूर्ण इथला जो मूळ वंश समुदाय आहे किंवा बहुजन समुदाय आहे की ज्याला आता सरांनी सांगितलं की ट्रायबल कम्युनिटी, तर त्याचं सगळं तथ्य कत्तसार ह्या पुस्तकामध्ये आहे. पारिकुपार लिंगो गोंडी पुनेम दर्शन म्हणजे इथले अधिपती कोण, त्यांचा जो जीवन मार्ग आहे तो ह्यामध्ये लिखित आहे. म्हणजे एक सांस्कृतिक मूल्य आहे. एक महत्वाचं थोडंसं सांगून देतो, सांगण्यात ते सुट्टा कामा नये. आम्ही जसं सेवा सेवा जय सेवा म्हणतो, तर तो महामंत्र आहे. सेवा सेवा म्हणजे ते पांदी पारिकुपार लिंगोनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, सुईमोदी आम सीमोट सीम. पहा सर, ही 10,000 वर्षापूर्वीची गुंडी आहे. म्हणजे सत्यज्ञानी वा सत्यज्ञान प्रदान करा. सुईमोद आम सीमोट सीम म्हणजे सत्यज्ञानी हो, सत्यज्ञान प्रदान कर. दुसरं आहे तमवेडची ताल रेकविडची किम म्हणजे आपल्या ज्ञान ज्योतीनी इतरांना प्रकाशमान करा. आता दीप भव, ते जसं बुद्धांनी सांगितलं आता दीप भव. पण इथं काय म्हणतात, तमवेडची अशी रेकविडची किम म्हणजे स्वतःच तू ज्ञानी होत, पण आपल्या ज्ञान प्रकाशाने इतरांना सुद्धा प्रकाशमान करा. त्याच्या अगोदर पुढची म्हणजे विशाल अशी गणशीलता विचार. आणि सेवक काय अशी सगळा सेवा सिम म्हणजे एक सेवक होऊन आपल्या समुदायाचा तू सेवा दे. नंतर सुई वनके अशी सुईवाणी वनकाट. सुई वनके म्हणजे सत्य भाषिक कोण, सुईवाणी वनकाट म्हणजे सत्यवाणीचा प्रयोग कर. तर हा जयसेवा मंत्र होतो साहेब. हे सांस्कृतिक मूल्य या पांदी पारिकुपार लिंगोनी 10,000 वर्षापूर्वी दिलेल्या आपल्या भारत देशाला. आणि अजून एक महत्वाचा मंत्र सांगतो, हा जय सेवा म्हणजे सेवाभावाचा जय जयकार हो. हा झाला जय सेवा महामंत्र. अजून एक आहे प्रकृतीचा हिंसा आणि अहिंसा जो नियमावली आहे, म्हणजे प्रकृती हिंसावादी पण आहे आणि अहिंसावादी पण आहे. तर तो मुंजोक मंत्र हे जे पांदी पारिकुपार लिंगो आहेत यांनी दिलेला आहे. जीवा परो जीवा पिसिंता हिदे निवे आंदू शिर्डीता म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवावर निर्भर आहे, हा प्रकृतीचा नियम आहे. जीवा परो जीवा पिसिंता हिदे निवे आंदू शिर्डीता, एक जीव दुसऱ्या जीवावर निर्भर आहे, प्रकृतीचा नियम आहे.
कर्रो जीवा भिनसे मायता. अच्छा. म्हणजे जो बलवान आहे तो संघर्ष करत राहतो. हा कर्रो जीवा म्हणजे जो बलवान आहे, कर्रो जीवा भिनसे मायता म्हणजे भिनसे मायना म्हणजे संघर्ष करणार. आणि हिनो जीवा मोरे मासी आणता. हिनो जीवा मोरे मासी आणता म्हणजे जो लाचार आहे, दुसऱ्यांचा गुलाम आहे, त्याचं अस्तित्व समाप्त होतं. अच्छा. किती सुंदर विचार आहे. हे जे पांदी पारिकुपार लिंगोचे अधिष्ठाताचे, स्वरव्यंजनाचा अधिष्ठाता, कुलचिन्हांचा अधिष्ठाता प्रदान करणारा जर हे विचार जर समजून घेतलं तर तुमचं कुठल्याही प्रकारचं मानसिक, बौद्धिक, आर्थिक शोषण होणार नाही. बरोबर. म्हणजे तुझं हित कशामध्ये आहे, तुझं अहित कशामध्ये आहे, तुझ्यासाठी कोणत्या लाभदायक गोष्टी आहेत, तुझ्यासाठी कोणत्या घातक गोष्टी आहेत, ते ह्या मुंजोक मंत्रामध्ये. अच्छा. म्हणजे आम्हाला एक बलवान आणि ज्ञानी म्हणून जगायचं आहे, वा. गुलाम म्हणून जगायचं नाही. गोंड समाजातली नावं देखील अशीच निसर्गाशी रिलेटेड आहेत. आता यांचं स्वतःचं नाव प्रकाश आहे. त्याला वेळची म्हणतो आम्ही. वेळची म्हणजे प्रकाश. नुसतं वेळची नाही तर सत्य ज्ञान प्रकाश आपण समजून घ्यायला पाहिजे. हे पारिकुपालिंग पंजोबांचं काहीतरी नाव आहे. हा तादोबाबा. हो, वरती तुम्ही पाहा. तादोबाबा. अजून काय त्यांच्या वडील? नाही, तादो म्हणजे वडिलाचे वडील. अच्छा. आणि अक्को म्हणजे आईचे वडील. मराठीमध्ये पण आपण आईच्या वडिलाला आजोबास म्हणतो, वडिलाच्या वडिलांना आजोबास म्हणतो, पण गुंडीमध्ये तसं नाही. दादो अक्को. हा, तादो म्हणजे वडिलांचे वडील आणि अक्को म्हणजे आईचे वडील. काको म्हणजे नाव लिहिलेलं होतं. हा, आसारामजी पंधरे म्हणजे माझे अक्को बाबा म्हणजे नानाजी, आणि काको म्हणजे माझी आईची आई म्हणजे नानी, त्याला काको म्हणतात. त्यांच्या वडिलांचं नामदेवराव, आणि माझ्या वडिलांचं नाव नामदेवराव डोंगरूजी चलाने. डोंगरूजी हे डोंगराशी रिलेटेड नाव आहे. नाही, डोंगरूचा अर्थ विशाल होतो साहेब. हो, विशाल होतो डोंगरूचा. मलाही माहित नव्हतं, पण हे कंगाली साहेबांचे पुस्तक गोंडी व्याकरण, नंतर मराठीमधून हिंदीमध्ये शब्दकोश, हिंदीमधून गोंडीमध्ये शब्दकोश, तर हे मी दिवस रात्र लिहून पाहायचो, ऐकायचो, वाचायचं. तर त्यामुळे मला हे माहीत झालं. नाही तर मी एक कुरी कॅसेट होतो, मला गोंडीचं काहीच ज्ञान नव्हतं वयाच्या 30 वर्षापर्यंत. तर नितीन सावंत हे पण एक विद्वान आहेत, तर ते पण गोंडी भाषा शिकू शकतात. नाही, प्रत्येक जण शिकायला पाहिजे, कारण आपल्या देशाची प्राचीनतम भाषापैकी एक आहे गोंडी. नक्की. शंभू महादेवाच्या काळापासून. म्हणजे आणि हिचं निर्मिती कशी झाली तो एक सांगतो. शंभू महादेवाचा जो गोविंदारी आहे म्हणजे डमरू, ज्याला गोविंदाळी म्हणतो, गोविंदाळी, गोंगो येंद आडी. गोंगो म्हणजे देवता, येंद म्हणजे नृत्य करणे, आणि आडी म्हणजे वाद्य. आडी म्हणजे डमरू. तर शंभू महादेवाच्या त्याने इतकं या प्रकृतीचा निनादाचं अध्ययन केलं, पशु पक्षी प्राणी कीटकूचं. तर अडंग अडांग इडंग इडांग उडंग उडांग इडंग इडांग अडांग कडंग खडंग गडंग गडंग गडंग. तर असं त्याच्यामध्ये ध्वनी निघाले, स्वर निघाले, व्यंजन निघाले. तर ते पांदी पारिकुपार लिंगोनी ऐकले आणि आपल्या या वंजेर म्हणजे जिभेने ते व्यक्त केले. म्हणून तो लिंगो आहे. स्वर व्यंजनाचा अधिष्ठाता हा लिंगो आहे. अच्छा. तर याला अन्य लोकांनी अज्ञानतेमुळे पशुपतीनाथ म्हटलं, कारण इकडे प्राणी दिसतात, पण हे पांदी पारिकुपार लिंगोनी नाही, ते आर्किओलॉजी वाले दिसलेल्या वर्णनावरून ते नामनिर्देश करतात. ज्याच्या अवतीभोवती पशु आहेत अशावरून त्याला पशुपतीनाथ म्हणून दिलं. अरे पण ते ही जी आहे टोटेम दिले कशासाठी? कारण की एक घातक असू शकतो, आणि जसं आता साप आहे तर सापसाठी घातक काय? सुसुंद्री आहे, ते त्याचं टोटेम आहे सापाचं. अच्छा. हे त्याचं टोटेम आहे, म्हणजे घातक आणि एक तारणार. हो, दोन्ही आहेत त्याच्यामध्ये. दोन कुलचिन्ह असायला पाहिजे. तर म्हणजे आनुवंशिक संस्कार हे पांदी पारिकुपार लिंगोनी या सामाजिक संस्कार त्यांनी स्थापन केले. अनुवंशिक संस्कार म्हणजे याच्यासाठी घातक कोणता आहे, याच्यासाठी चांगलं कोणतं आहे, तर त्याचं सामाजिक संरचना केली. इतकं सुंदर आहे. आणि हे नुसतं पशुपतीनाथ म्हणून नाही चालत. त्यांनी आता माझं सलामी आडनाव आहे, म्हणजे वाघ आहे माझा एक टोटेम. ठीक आहे. माझ्या पूर्वजांनी मला सांगितलं सालईचं झाड आहे आणि एक बोध मासळी आहे, तर मी याला कधीच भक्षण नाही करणार. तो वाघ आहे ना, तो सुद्धा मला भक्षण नाही करणार, कारण की त्याचं टोटम माझं एकच टोटम आहे. मी ते सालईच्या झाडाला कधी तोडणार नाही.
बोध मासळी मी खाणार नाही, पण ज्याचं जे चिन्ह नाही तो त्याचं तो खाईल साहेब. वाघाचं निरीक्षण करता होईल. हो, ताडोबाला एकदा झालं होतं ना साहेब, 12-13 वर्षापूर्वी आम्ही त्या मोरली गावामध्ये जात होतो. तो वाघ, आम्ही मोटरसायकल होतो माझा मित्र आणि मी मागे बसलेलो होतो, आणि तो वाघ त्याला रोड क्रॉस करायचा, तो रोडवर थांबला होता आणि नेमकं त्याच्याजवळ जाऊन आमची गाडी थांबली, मोटरसायकल. तो म्हणे सलाम आहे साहेब, वाघ. अरे म्हटलं बिलकुल घाबरू नको. मी म्हणजे गोंडीमध्ये बोलायला लागलो, हिमाट नावा दादा लांदील नाकून स्वीटान स्थितीत निवा ना वेल्ले उनो मंदा का, म्हणजे तू आमचा कुलचिन्हधारी आहे. वा. तू मला दर्शन दिलं, मी तुझं खूप ऋणी राहील. आणि हा तुझा इले का इदू निवा इफाकान हिमा मुन्ने पसिसी आण, म्हणजे तू पहिल्यांदा निघून जा. आणि तो खरंच माझ्यासमोर निघून गेला, अच्छा. 10-15 फुटाच्या अंतरावर फक्त. फारच छान. हे तर असं आहे. अशा पद्धतीने फार सुंदर, म्हणजे वेळ कसा जाईल कळत नाही, इतके चांगले अभ्यासक आपल्याला भेटले, आपल्याशी संवाद केले. आणि विशेषतः आपल्याला जे कार्य पुढे न्यायचंय ते कंगाली साहेबांचं, सलामे साहेबांचं कार्य पुढे न्यायचंय सामूहिकपणे. आणि या देशामध्ये जाती व्यवस्थेचा इतिहास केवळ 1,500 वर्षाचा आहे. 1,500 वर्षाच्या अगोदर जाती नुकत्या निर्माण होत असाव्यात. बुद्धाच्या नंतर जाती गडद व्हायला सुरुवात झाली. 6व्या-7व्या शतकानंतर जाती जरा ठळक दिसतात. 9व्या-8व्या शतकाच्या अगोदर मराठा माळी ही कास्ट दाखवता येणार नाही. बरोबर. इतकं अलीकडचा जातीचा इतिहास आहे. मरा पोशिके मारी है ना, मरांगते मन्यवाल मराठा, हे म्हणजे या पुस्तक मध्ये वाचल्यानंतर कळत ह्या जाती अलीकडे बनल्या जाती. जातीच्या अगोदर वर्ण व्यवस्था होती, आणि वर्ण व्यवस्थेच्या अगोदर वंश समाज होता. ज्या वंश समाजातल्या काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. वंश समाजाला ओळखायला कशी यावेत वंश, त्यासाठी ही कुलचिन्ह टोटम आली, की बाबा हा या कुलचिन्हाचा, या गणाचा. या प्रकारे मग वंश समाज, गण व्यवस्था त्याच्याही मागे गेला. तर हे म्हणतात त्याप्रमाणे आपण सगळे एकच होतो. त्याला आपण गोंड म्हणूया, गण म्हणूया, गणजीव म्हणूया. ह्या गोंड लँडचे आपण सगळे भाग होतो. म्हणून आपली दिसण्याची सगळ्यांची चेहऱ्याची ठेवण सारखीच आहे. ना आपण आफ्रिकन आहोत, डीएनए पण एकच आहे, चायनीज आहोत, चीनी. आपण सगळ्यांच्या चेहऱ्याची ठेवण, आपली बोली, आपल्या भाषांमध्ये आलेले शब्द, संस्कृती, संपदा एकच आहे. आणि आपण सगळे निसर्ग पूजकच आहोत. जरी सिव्हिलायझेशन झालं असेल, अशा जातीमध्ये ना एखादा सण तरी निसर्ग पूजक राहिलेलाच आहे. बैलपोळा हा निसर्ग प्राणी पूजक सण आहे, किंवा तो नागपूजक नागपंचमी सण आहे. हे नागपंचमी, बैलपोळा, ही सगळी जी सण काय सांगतायत, ही जी शेतकरी जातींची किंवा बिगर गौंड किंवा बिगर आदिवासींची जी सण आहेत, ही सगळी इकडे जाणारी आहेत आदिवासी संस्कृतीकडे. त्याच्याही मागे त्याप्रमाणे गोंडी संस्कृतीकडे, गोंड लँड कडे येणारी आहे. त्यामुळे आपले पूर्वज एकच होते. आपण सगळे एकाच माईची लेकरं आहोत. यांनी परिचय देताना तुम्हाला लक्षात आलं असं, आईपासून परिचय सुरू केला. आधी आईचं नाव सांगितलं, मग वडिलांचं. अशा प्रकारे ही संस्कृती आहे. आणि म्हणून या संस्कृतीचा थोडासा का होईना तुम्ही आम्हाला वेळ दिला, थोडंसं ज्ञान दिलं, त्याबद्दल आम्ही आपले शतशः आभारी आहोत. धन्यवाद सर. सेवा सेवा जय सेवा. धन्यवाद. हे तुमचं